आहो ओ हं. उठा ना. ए झोपू दे बरं. नाही उठा. मी काय बोलते उठा ना तुम्ही. हा बोल. नाही उठा पहिलं. काय ग झोपलो होतं चांगलं. बोल. काही झोपा काढताय. मी काय म्हणते आपण जाऊ ना कुठं तरी फिरायला. हा संध्याकाळी जाऊ, आता झोपू दे मला. नाही आता गावात जायचं ना. नाही मग दुसरीकडे जाऊयात फिरायला कुठं तरी. रानात जाऊ मग. रानात काय फिरताय? रोज तिथंच फिरवता तुम्ही मला. मग कुठं जायचं? दुसरीकडं. अगं दुसरीकडे म्हणजे कुठं घर सोडून जायचं का दुसरीकडे राहायला? नाही हो पिक्चरला जाऊयात आपण. पिक्चरला? हा बरं जाऊ ना मग, एवढं काय त्याच्यात. हा जाऊ. कधी जायचं? संध्याकाळी. फक्त पिक्चरच बघायचा? हा अजून हे बघ, आता माझी पण इच्छा होती बरं का बऱ्याच दिवसापासून का फिरायला जाऊ आपण कुठेतरी, शॉपिंग करू, पिक्चर बघू. जाऊ ना, एवढं काय त्याच्यात. मग चालेल जाऊया. आता वर्ष झालं तुला कुठं फिरायला नेलं नाही मी. हा शॉपिंग नाही, काही नाही. अजून नाही तेवढंच. मग तुम्ही असं झोपू नका, उरका आता. आता जायचं? नाही आता उरकायला घ्या म्हणजे संध्याकाळपर्यंत होईल. संध्याकाळी जायचं का? हा बरं बरं जाऊ ना मग. पण हे बघा कॉर्नरचं सीट घेऊ आपण. हो जमल ना? हा जमल. पण पिक्चर बघू का आपण कॉर्नरला बसल्यावर? मग का नाही बघायचं? दुसरंच चालं ना आपलं. काय नाही चालत. नाही चालत असतंय. नाही तुला चालत माहिती आहे ना मी कसं आहे. नाही माहिती मला तुम्ही कसे आहेत. तिथं गेल्यावर कळलं ना मी कसं आहे. किती गोड दिसते बरं हसल्यावर तू. असं वाटतं बघतच राव. मग बघतच राहा ना. बघ ना इकडं मग माझ्याकडं. बरं चला उरकूयात आपण. बरं चहा टाक मस्त. चहा घेतो आणि मग आवरतो, जाऊ आपण. हो चालेल. हा अरे काय चाललं? काय नाही. बसा बस बस. काय म्हणतो? कसं काय चालू आहे तुमची मॅरिड लाईफ? एक नंबर. हो खूप छान. काय अडचण नाही. काय म्हणता बोला ना. बरं ऐक ना, मी काय म्हणतो, हा तू मागे एकदा काय बोलला, तू तुमचं लव्ह मॅरेज केलं त्यावेळेला, काय बोललो तू? म्हणजे विसरला पण नाही, माझ्या नाही लक्षात. तुझ्या उपकाराची मी परतफेड करेल म्हणे. म्हणजे तुझ्या लव्ह मॅरेजच्या वेळेस मी तुला मदत केली बरोबर. तेव्हा तू काय बोलला, तुझे लय उपकार झाले म्हणे बरोबर की नाही, त्याची मी परतफेड कधी ना कधी करेल बोलला होता ना. बोललो होतो. आता ती वेळ आलेली आहे. म्हणजे काय करायचं? बरोबर मुद्द्यावर आला. असं आहे का बाबूरावची पोरगी ना, बाबूरावच्या पोरीचं माझं बऱ्याच दिवसाचं अफेअर होतं. नंतर ते काही कारणास्तव हे झालं, म्हणजे ब्रेकअप झालं आमचं. तर पोरीची प्रचंड इच्छा आहे माझ्याशी लग्न करावं, माझी प्रचंड इच्छा आहे पोरीशी लग्न करावं. बस एवढंच. म्हणजे तुला असं म्हणायचं तुमचं जुळून देऊ, म्हणजे तुला लग्न करायचंय ना. किती लाजू राहिलाय बघ ना. हे बघ टेन्शन नको घेऊ. बाबराव आहे ना माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. मी त्यांना सांगतो ना, हे बघ समजून सांगतो. मी म्हणतो तुमच्या मुलीचं याच्यावर प्रेम आहे, त्यांचं लग्न लावून द्या. आणि तुम्ही जर लग्न लावून नाही दिलं तर उद्या जर पोरगी त्यासोबत पळून गेली तर तुमचं नाव किती खराब होईल बरं. हे बघ मला तिला पळून न्यायचं नाही, ह्या गोष्टीवर मी ठाम आहे, ती पण ठाम आहे. हे बघ पळून नाही काय न्यायचं. प्लॅनिंग आहे माहितीये का, मला झोपच नाही राहिली. तुला लग्न करायचं ना, खरं प्रेम आहे ना. हा पण मला घरच्यांच्या परवानगीने करायचं. तू टेन्शन न घेऊ, मी त्यांना समजून सांगतो ना. आम्ही समजून सांगू त्यांना. तुम्ही मग एक काम करू ना प्लीज, माझ्यासाठी एक काम करा ना. हा काय? तुम्ही माझ्या सोबत चला, आपण जाऊ त्यांच्या घरी. चला ना मग. मी त्याच्या पाया पडेल तिच्या बापाच्या, हे बघ त्याला भीक मागाल मी. अहो भीक मागायची काय गरज आहे, ते हा बोलतील. अहो लय लय एकदम थर्ड क्लास नीच भंगार माणूस येतो, हलकट माणूस एकदम. आपण बोलून तर बघूयात ना. बोलून बघू ना. याला माहिती नाही रे, सांग ना सो तू वहिनी. अरे मी बोलतो ना. मी आहे ना बोलणार आहे, फक्त पळून जातील ते. पळून नको जाऊ तू. काय होईल तू घाबरल, मग लग्न लावून देईन ना. आलं लक्षात तुझ्या? सुहास तू ना लव्ह मॅरेज केलं पण आहे ना, तू ट्रेन झाला मग बरं का. आमचं उगाच झालं का? हुशार असल्याशिवाय झालं का माझं? बरं मग काही काम आहे का तुम्हाला? नाही आता तर नाहीये काही. जायचं का मग? प्लीज चला ना मग जाऊ आपण. आता हो चल.
बरं चला. चल आता दिवस कुठून उचडला काय माहिती हो मला. तू टेन्शन नको घेऊ. हा हिचा बाप सुद्धा लय डेंजर होतो, तुला सांगतो. लय खडूस होता. हा कसं कसं पटवलंय मी. हा, चल चल. काय नाही चल. चला ना, चला वहिनी चला. वहिनी पण जीव लावते बरं का तुला. हा आता आहे ना हा थांबायचं नाही, आता लगेच सराई चालू झाली. हा आता आपण आहे ना एखादं स्थळ पाहून आहे ना आपल्या पुरीचं लग्न करून टाकू. हा मग करायचंच आहे ना. हा? मग हे आहे का? पोरवायात आली ना. हा, मग तेच म्हणतो मग. मग हा, लग्न करून टाकू, एखादं स्थळ पाहून घेऊ. हा हा? अहो बाबूराव मामा, काय गरज नाही स्थळ बघायची. मग? स्थळ घेऊन आलोय मी. कसं काय? सांगतो तुम्हाला, तेच बोलायला आलोय मी. ये बस बस इथं बस. हा. ये ना ये. बसा. अरे ये, घाबरू नको. ये काय काय बस. या अलीकडे. ए, तू पहिले यायला उसक बरं बाहेर. आव पहिले उसक. आहो नाही ऐकून या घ्या बाई. ना, ऐकून घ्या ना तुम्ही. मी तू तुम्हाला आणला सांगतो. काल याला. अहो. हा, सामने आण नको. लय महत्वाचं काम आहे. नाही मी सगळं तू ऐकल, पण याला पहिले उसक. ओ थोडी उसात. शांत व्हा ना अहो तुम्ही. तुम्ही बसा तर पहिलं तुम्ही काय बसा बोलतोय आम्ही ना ऐकून मामा, घ्या. बसा. एक खाली मिनिट. बसा. या तुम्ही बसा. बस घाबरू नको. बसा ना. कान फुकूक तुझे. गावार लागतो. बस. नाही नाही तुम्ही बसा. तर लांबच लागलं. हा हे बघा तुम्ही असं एवढं हे नका करून चिडचिड. हा वय झालंय तुमचं. हा काही झालं मग तुम्हाला काय करायचं सांगा बरं. त्यांना आहे ना तरी बीपीची गोळी सकाळी दिली म्या, जीव घाबरा झाला होता. बघा बरं बीपी तरी एवढा आरडाता. हा आरडा वारडा घसा कोरडा असा असतोय कुठं. एकदा ऐकून घ्या. हे बघा तुम्ही ना अजिबात चिडचिड करू नका. हे बघा याला ओळखता तुम्ही चांगलं, गावातलं आहे. त्याचं खरं प्रेम आहे तुमच्या मुलीवर. हे बघ, विषय बंद करून टाका, तुला सांगतो. शब्दच काढू नको बापुढं. काय अडचणी लग्न लावून नाही. द्यायला? पोरगी मी डोळ्यात एखाद्या रस्त्यावर भीक मागणार नाही ती, पण त्याला देणार नाही. का नाही देणार? नाही देणार. काय कारण सांगा ना. त्याची लायकी माझ्यावर यायची. आत्ता म्हणजे हा? तुम्ही भिकाऱ्याला पोरगी देईल, मग त्याला काय अडचण द्यायला? अहो भिकाऱ्याला देईल पण याला नकोय. हा. अहो पण एवढं काय झालं? आमच्या घरापाशी यायची सुद्धा लायकी नाही. हा. हा. आणि ना तुम्ही सारखा सारखा त्यांचा बीपी वाढू नका, याला पहिला हाकला एवढं. मला टेन्शन वाढू नका तुम्हाला एक पण सांगतो. झालं काय नेमकं? नाही तर मी त्याला आता इकडं मी 7 वर्षाचा खड्डा केला, खड्ड्यातच पुरून टाकेल. ऐका ना हा. पण मला सांगा नेमकं, एक कारण सांगा ना मला. काय झालं नेमकं? हा त्याने आतापर्यंत महापुरीला त्रास लय दिला, त्याच्यामुळे ना त्याची लायकी सुद्धा माझ्यावर यायची. हा? कोण म्हणलं त्रास दिला? तुमची मुलगी म्हणली का तोंडानी कोणला तुम्हाला त्रास दिला म्हणजे म्हणून? बोलले नाही म्हणजे आम्ही येणं जाऊ नये का? तुम्हाला काय माहिती रस्त्यात काय? आला होतो, हा? आता तुम्हाला आम्ही सांगत बसायचं का? एकदा पोरीला घेऊन निमा रात्रीची पळून गेला होता हा हरामखोर. आम्ही कसं सापडून आणले आमच्या हे मनाला बघा माहिती. टाळी ना एका हाताने वाजत नसती. हा पोरीचं पण प्रेम आहे त्याच्यावर, हा, म्हणून राहिला. पळून गेली ना. ती काय लहान बाळ आहे का पळून घेऊन जायला? अहो त्याचा बाप बेवडा आहे. अहो, हा? ती नेली. बाप पळून नव्हती नेली. मग भाऊ पळून नव्हती नेली. काय झालं? आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो. कुठं? लग्न होतं एक मैत्रिणीचं, हा तिथे गेलो होतो. बघा अहो लोक बा, तुम्ही सांगा लग्न 8 वाजेपर्यंत आवरत का नाही? हा लग्न लागून जेव्हा का 8 वाजायचं बरोबर. या घेऊ कधी आला? 3 वाजता. अहो लांब होतं लग्न. तुम्ही हे बघा. नाही, बरं का सोज भाऊ, तिथं बी कारण आहे माझ्याकडे. गाडीचा ना ऍक्सिडेंट झाला होता. अच्छा बघा बरं अहो त्याच्यामुळे ते time तुम्हाला लागला. एवढं सांगतायत ना, मग तुम्ही ऐकून घ्या ना. काय होतंय माहिती का? तुम्ही यांचं ऐकून घ्या. लोकांवर आहे ना भरोसा ठेवू नका. लोक काय करतात एकच दोन सांगत येतं. लोकच तुम्ही मनावर घेऊ नका. अहो पण लग्नाच्या आधी काय गरज आहे पोरीला बाहेर घेऊन हा. जायची? हे कळत नाही का? तू बोलू नको. पाहते का तोंडा का पाय ना तू? हा माव तुझी टोपरा. नाही नाही अजिबात पोरं आहे ना द्यायचीच नाहीये. आणि याचा विषय सोडून द्या. एक तर मला अहो, टाळकसट केलंय. हे बघा. पण काय आहे, तुमच्या मामाचा बीपी वाढतो ना म्हणून मी काही मग बोलत तेच नाही. सांगतोय. हे बघा बीपी वाढतोय त्यांचा. लवकर उरकून टाका ना. हा? आता मला सांगा, तुम्ही म्हणताय हम्म. आम्हाला पोरगी द्यायची नाही. हम्म. उद्या जर पोरगी पळून गेली, हा? हे जर दोघं पळून गेले, मग काय करायचं? यांचा बीपी वाढला, बरं वाईट झालं, मग काय करायचं? हे बघ सुहास ऐक बाय, पळून जर न्यायची असती ना ते मी इतक्या दिवसात नेली असती. बघा. हा यांच्यापर्यंत यायची मला गरज नव्हती. बघा हे बाय, हा. आमच्या दोघांची इच्छा होती आणि अजूनही आहे का दोन्ही फॅमिलीच्या संमतीने मला पोरगी द्यावी. अहो असं जावं शोधून तरी सापडेल का तुम्हाला? अहो अहो गेले असते ते पळून, मग काय केलं असतं? हा काय केलं असतं? लोकांनी शेण घातलं असतं तोंडात तुमच्या. अरे श्वास या
महापुरीला बळजबरीने बोलितो बोलत फोन करतो अहो, तेव्हा तुम्हाला एक ऐका सांगू ऐका तुमच्या पोरीला विचारा तिला बोलून घ्या तिला विचारा तिला विचारा, एकदा हा विचारा. तिला विचारा हा बळजबरी अहो, करतो पण का त्याची लायकीच ते महापुरीला काय का? अहो बोलायची तो छपरी आहे छपरी छपरी. तो अहो, पण तुमच्या तो चांगला नाहीये त्याला गावात आम्हाला द्यायची नाही. सांड हिंडतो तो त्याचा बाप 10 रुपये कुठे पडतो अहो त्यो पडतो का बाप पडतो ना अरे मग त्याचाच पोर काय ना तो मग काय पोरग बेवडं आहे का म्हणजे बाप एवढा पोर गावात हिंडतो गाल्या अहो गाल्या पोरग चांगलं आहे शिक्षण झालंय सहज मला सांग माझा बाप दारू पितो दारू तिकडे तिकडे पडतो यात यात माय काय चुकी मग आता उद्या जर तुम्ही दारू पेत असले हा बेवडे असले असं समजायचं का लोकांनी का पोरगी पण बेवडी आहे असं नाही ना त्यो पितो ना दारू त्याचा बाप तुम्हाला माहिती का आमच्या गावातल्या विषय आम्हाला माहिती हा ते पोरग कसे आम्हाला माहिती बरं, थांबा. पहिले या गोष्टीत पडू नको परत तुमचं सगळं खरं आहे पोरीला बोलवा पोरगी जर म्हणली याच्या सोबत मला लग्न नाही करायचं तर आम्ही हाय असं निघून जाऊ आणि कॅन्सल करू सगळं त्या पोराच्या बापाला बोला बरं इकडे बाप बस चामड्या त्या दारुड्याला पाहिलं आता त्यो- नाही बेवड्याला बोला इकडे त्यो मला विचारू त्याला तुम्ही म्हणले ना पिऊन पडला असन पिऊन नाही, तुम्ही त्याचं बोला. काय करायचं नाही याला नाही पित बोलून घे. हा बोला बोला बरं, मी काय म्हणते हे काय एवढी यांची काय वागणूक माहिती झाली? कोण आहे तवाला तो काय हे तुमचं बघा. काय आहे भाषा हे बघा. सांगा. कोण आहे तवाला तो हे बघा मी सांगतो घे आमचं पण आहे ना लव्ह मॅरेज आहे कोणाचं आमच्या दोघांचं याचं तवाला मला माहिती आहे प्रेमाची किंमत काय असती नसतं झालं लग्न तर काय झालं असतं किती त्रास झाला असता मला माहिती आहे ना अरे पण तो चांगल्या घरातली पोर उचलली पोरीचं वळण पाहिलं परत पोरगा चांगला पाहिला तिनं हा? हो आता हळूहळू त्यात शिक्षण झालंय करील काहीतरी नोकरी थोड्या दिवसात हा अरे त्याला रुपये कामाची अक्कल ओ मामा नाही हा? मामा बा. तुमच्या पुढे बाय. भीक मागतो मामा. अजिबात माझ्याजवळ येऊ नका बोलायला. तुम्हाला भीक मागतो मामा मामा. अहो काय करू राहिले तुम्ही आपल्याजवळ यायला सांगितलं तुला सांगितलं ना आई उठ उठ हो हा? आपल्या दारात येले काही कमी जास्त होईल तर बस गप बसा तुम्ही ना हा? लाद पितकाला मार राहिले बरंचसं वरून आला त्यांना घेऊन हे बघ हे चुकीचं करताय बरं का बाबूराव नाही श्वास तू डोकंच लावू नको माझ्या. पहिला त्याच्या बापाला बोलून घे बरं थांबा बापरे, थांबा बोलव. पुरीला बोलवा ना तुम्ही हा आता लग्न नाही झालं पुरीनं जर बरं जीव दिला येरी त्या मी खाद्या पोरीला बोलवणार नाही मग बरं वाईट झालं मग काय करायचं हा. तिने जर जीव दिला मग काय करायचं हा मग करणार आहे का तिचं लग्न चांगल्या घरात तुम्ही बाई पोर जीव देणार नाही ही गॅरंटी मला आहे अहो हा. तुम्हाला नाही माहिती त्यांचं लय प्रेम आहे हा आणि प्रेमात कोणी काही करतं ती पोरगी माहितीये का तुम्हाला पळून जायला तयार होती पण हा काय म्हंटला मला घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न नाही करायचं म्हणून हा पळून नाही गेला ती तयार होती पोरगी तयार होती नाही तर पोरीला तुम्ही आता आता बोलून घ्या तुम्ही मला मारून टाका हा. पोरीला आता बोला ना तिला विचारा बरं ती जर नाही म्हणली ना हा काय करायचं ते करा आम्ही तयार हा. आहेत बोलवा तिला एक मिनिट तिला तिच्याशी आमचं बोलणं झालंय तिने नाही सांगितलेलं तिला आम्ही घेऊन अहो, येऊ. माझ्या समोर बोला हा तुम्ही असं होऊ शकत हा, नाही घेऊन येतो. ती बोलली ना मला जीव दे मी इथं जीव औषध पिऊन मरून जाईल इकडे काय जातो जीव तिकडे दे तुमच्या घरी जा जीव हा. द्यायला येडं नका माझ्या घरी जाऊन पाची घेऊन आमच्या घरी काय झालं जीव? टाकून पोरीला बोलवत तो आता काय सांगत इकडे माझ्या समोर पोरीला बोलवत बोलवा. माझ्या विचारू दे मला नाही मला बोलायची पोर मावाली मग हा. लग्न लावून द्या तू त्यांचं. तो पापाला बोलव त्याला बोलव इकडे माझ्यासमोर मी माझ्या बापाला हा. बोलवतो. ते फोन दे बरं माझ्या बोलव. बापाला. पोरीला बोलवा ऐका तुम्ही आणि त्या सरपंचाला चेअरमनला बोलव इकडे त्याच्या कानावर घालतो मी लगेच त्यांचं काय काम आहे सर नाही रे गावातल्या लोकांच्या त्यांचं काय बाय. समज हॅलो हॅलो कुठे आहे पप्पा तुला काय करायचंय पप्पा हो अख्ख्या आयुष्याची तुम्ही वाट लावली राख रांगोळी केली मला खूप आयुष्याची. तू कुठे आहे? आणि आता तरी सुधर काय करू मी अरे कुठे आहे तू मी बाबूरावच्या घरी आहे. काय करतो तिला जाऊ नको तिला म्हणा तुम्ही या बरं अर्जंट बाबूरावच्या घरी बरं बरं पाहत तुझ्या बाब्याकडं या अर्जंट घरी ते सरपंचाला चेअरमनला काय बोलू नका त्यांचा काय संबंध आहे आपला फॅमिली नाही 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 मॅटर नाही, गावातला विषय हा. तू आज आम्ही नाही म्हणणार आहे तू उद्या परत महापुरी सरा जाणार आहे तू माझ्या घरी येणार आहे एक जणात ठेव की रात्री समोर समोर बोला मग काय त्रास दिला विचारा ना माझ्या हा. आता. 4 माणसं आणल्याशिवाय समोर समोर विचारणार आहे मुलीला तेव्हा मी बोलवणार आहे बोला मग बोला चेअरमनला बोलवा बोला. सरपंचाला बोलवा कोणला बोला आमदाराला पोलीस बोला. पाटलाला बोलवा आमदाराला बोलवा आले अण्णा आले बसा बस 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 हे बसा लय गरमाट आहे हो हे बा मी बसवतो पण मा अंगाला धक्का लावायचं नाही बरं का पहिले सांगतो मी खपून घेणार नाही अजिबात तुला बसतोस का त्याला हो, जोरात लाथ तिकडे मारली. बसतो तो माझ्याजवळ लय गरम ओ अण्णा इथं काय तुम्हाला फॅन खाली झोपायला नाही बोललं बरं ओ, अरे पाय कशी देऊ याच्या घरात पोर पाय किती लायकीचा कपडे पाहिजे फाटे कुठे तरी आज काय जागा गेला ये इकडं.
यायची लायकी अशी आहे. माझ्या डोक्याला लटकीच हा राहू द्या. काय तुम्ही हं? चव घातली राव. अहो तुमच्या बापाला शर्ट नाही सुईचा काय लय उच नाकानी बोलतो तो बापाला सुईचा शर्ट नाहीये हातभर शर्ट फाटलाय नीड आलाय बेवडा डुलत डुलत आणि तुला पोर देऊ का रे चिनपाट्या काय अडचण नाही लायकी का पोरग्याला. तुझी पोरगा आमचा खूप चांगला आहे. कमी तो काय कमी तो ट्रॅक्टरवर कामाला सर बरं आता. शान भरायला घ्या ऐकलं का पहा आता. हा? शान भरणाऱ्याला पोरगी देऊ का मामी हे बघ. ए, नातं लावू नको मामी बिबी. हा, मी काय गेले बाय. म्हणतो, बाबूराव गलास पाणी आण. ए बाबा ए पाय बाबा. ए, पाय बाय नको ना. हे- पाय जवळ पाहिलं ना एक बाटली तिकडे. हा? शांत बस. अरे 70 रुपयाची ती. गपची बस. सगळे वाट राख रांगोळी केली उभे आवी. पाहिलं ना बापल्या काय पाहिलं अवस्था इथं येऊन दारू पिऊ राहिला किती डेअरिंग आहे त्याची. सगळ्या हवीची राख रांगोळी केली. काय बोलू मी तरी आता. अरे ती दुसऱ्या घेऊन जा ती. माग पैसे नव्हते तू ती फेकून दिली का? अहो तुमच्या पोराला पोरगी बघायला आलोय आम्ही आणि तुम्ही काय दुसरे घेऊन ए दिली बाय दादा मी ना मी तुला मारून टाकेल मी स्वतः मरून जाईल. लय लय त्रास झाला तुझा. तुला मारायचं पण मला नाही मारायचे. मी तुला गळा दाबून मारून टाकेल. आणि तुम्ही दोघं मारा तिकडे जीव द्या तिकडे तुमच्या मागे घरी. वाद करू नका. निडा उठा नका पहिले. हे भिकार चोटे हा. नेडून पहिले उचकून अहो, द्या तुम्हाला भीक हा? मागवतो मी भीक. नाही नाही आमच्या जवळ काही भीक नाही तुम्हाला वाढणार सुद्धा नाही आम्ही काही भीक हा बरं मी काय म्हणतो, याचं काय करलं का पाहुणे पाल आले खायचं बियचं काही. काही नाही आमच्या काही नाही उठा हेडून आम्ही नाही बोलेल पाहुणे पाहायला. तो पोर आले यायला घेऊ. मटण घेऊन का अर्ध करू खाऊ तिकडेच आपलं. काय तिकडेच काय शिजव. काय डोकं आऊट झालं काय बोलावं काय नाही मला नाही, काही समजा आता. तुम्ही तुमच्या मामांना बोला त्या आता तुम्ही सांगा सोन्यासारखी पोर आहे ना या अशा घाणीत लोटायची का हा यांच्या भुंड्याला अंडरपॅन्ट नाही सुईची अहो तुम्ही माझ्याकडे पहा ना पोरीला मी 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 आयुष्यभर सांभाळणार आहे काही ते सांभाळणार आहे. अरे पाहिजे बाप, पाहिजे तू अवकात तू पाहिजे. पाहिले अवकात आम्ही अहो पोरग तू किती करोडपती आम्हाला माहिती बस अहो, का पोरीच्या चेहऱ्यावर आनंद पहा तुम्ही. तुम्ही श्रीमंती पाहू नका पैसा पाहू नका पोरीच्या चेहऱ्यावर आनंद पहा तुम्ही. हा. मामी. पाहिलं, पाहिलं. बापाला 10 रुपये 1 गुंठ जमीन नाही ठेवली 5 एकर जमीन होती. पट्याने 10 रुपये की सापावली. तेव्हा, ऐकलं लाज वाटते का बोलायला काय तुम्ही हा अहो जेवढं गेलं तेवढं मी कमवून हो, दाखवेल. direct काय बाय. ऐका ना मामा, परत मामा, शिक्षण तुमचं चालू पाय आहे धरतो, पाय धरतो. पाहिलं का रे? पोरगी हे बघा राहीन सुखात ते कमवल ना हळूहळू नाही, नाही. त्याला कळलं लग्न झाल्यावर काय असतं काय नाही ते एक कर त्या गावातल्या चेअरमनला ना सरपंच त्याला बोलू घ्या. हा. त्यांना हे काय कशाला रोज उठून बोलव त्यांना बोल. रोज उठून काय उठून- सगळं तू आंघोळ केली होती? हा आंघोळी सुद्धा करेल नाही त्यांनी नाही नाही दोघांनी अंडरपॅन्टच ना पाहिजे. हो थांबा ना अंडर पिंटीचं काय चाललंय सरपंचाला फोन तसं चालू मी म्हणजे आपल्या खाली एकच अंडरपॅन्ट आहे पा. सरपंच हॅलो हा ऐका ना ते बाबूरावच्या घरी या बरं काय आलं? तुम्ही आल्यावर सांगतो आणि पाटलाला पण घेऊन या चेअरमनला बोला चेअरमनला हा तिथं. चेअरमनला घेऊन या हात पाड्या. येताना घेऊन ये. ते चेअरमन मी पण येऊ का दोघं बी? हा तुम्ही चेअरमन, पोलीस पाटील आणि तुम्ही या म्हणा. हा तुम्ही रिकाम्या या हाताने पोलीस येऊ. पाटील घेऊन या आणि रिकाम्या चेअरमनला हाताने आणा येऊ. अहो पोलीस पाटील दिंडीत गेले चेअरमन आणि मी येतो आपण दोघं या. पोलीस बर. पाटील दिंडीत गेला याच्या बरं बरं या या हा या एक जेव- दिवस भेटून सांगू उचल मला. हा या तुम्ही या ते काय म्हणते बा. हॅलो त्याला म्हणे रिकाम्या हाती नका येऊ ना. हा आणते तुम्हाला काहीतरी हा. ओ बाबा तुम्ही ना तुम्ही इथून निघा. तुम्ही थांबा ना. ए अरे बस द्या ना. हा? बाप आहे तो आला तो पितळ उघड पडायला लागला म्हणून लागला उठून द्यायला. तो खातावर आलता काही. बरं तू मला ती घेऊन या म्हणे असं ना हा, काय तुमच्यामुळे आलो नाही ते मी राम काय- राम मला जायचं हा या चेअरमन या सरपंच राम. या बसा शांती. सरपंच. हा बसा खुर्ची घ्या सरपंच ना द्यायला ती. बसू द्या. हम्म, काय आणलं नाही ए, का? कुणी तुम्हाला आपण काय पार्सल नाही आणलं येताना? बसा 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 चेअरमन बसा तिला बसा. काय आणलं नाही ते म्हणजे का मूत आणलं काही प्यायला पाहत आणला मूत थोडा पाहिलं, ते जितेची खोड मिळाली बी का जाणार नाही राव सोन्यासारखे पाहुणे घरी आले आणि काही आणलं नाही का अहो, पुढे भेटला ते काटर मागत फार सोडली होती नी पहा तुम्हीच पहा आता. आता पोराचं लग्न करायचंय मला वाटतं ते पाहुणे त्याच्यासाठीच येत असेल है ना? हो तोच विषय आता हे बघा हा. तुम्हाला माहिती आहे सगळ्या गावाला माहिती आहे याचं आणि यांच्या पोरीचं प्रेम आहे हा. याला लग्न करायचंय हा याला सांगतोय प्रेमाने द्या पोरगी पण हे ऐकायनाच नाही ऐक हा याला लात मारली पोटात डायरेक्ट काय ऐकतील त्याच्यासाठीच आणलंय तुम्ही समजून सांगा बरं एकदा सरपंच हम्म. बरं तुम्हाला कोणत्या पद्धतीने वाटत यायला पोर द्यावं आपण जा द्या बरं द्या बरं पोर द्यावं पण काय ठेवलं घरी गुंठाभर तरी जमीन आहे का पोराला रुपये कामाची अक्कल नाही बरं पुरीची काय इच्छा आहे तुमची? पोर नाही माहिती डायरेक्ट
मी काय म्हणतोय बाबा ऐका तुम्हाला एक सांगू का पोर आहे ना पोरीला माझ्या समोर समोर आणा पोरगी म्हणली ना नाही तर मी मागत जाऊ दे, नाही. पोरगी नाही हा म्हणजे पोरीचं मत अहो, काय पण कसं काय देणार पोर उघडी अहो, होती? पोरीला बोलवा हा. बाबूराव तुम्ही ऐका या बा मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी मुलीची जर इच्छा असेल ना मुलीला सगळी हिस्ट्री माहित राहती या बा सरपंच तुम्हाला याच्यासाठी बोलावलंय का यांनी ना आमच्या पोरीचा नाद सोडला पाहिजे आम्हाला पोर या घाणीत लोटायची नाही हे बघा सरपंच आम्ही नाच सोडायला तयार आहे पोरगी जर म्हटली नाही तर तिला बोलवा ना बरोबर आहे ना यांचा मुद्दा बरं बरोबर आहे आहे बरं. ना. पोरीला बोलायचंय का हा. शांती हा. पोरीला आवाज दे या बा तुम्हाला काय हुंडा द्यायचा ना हे लगेच माणसामध्ये बोलून दाखवतो तो. ए गप्पीस उन्हा मागू काय राहिला माहिती काय हुंडा द्यायचं 4 माणसामध्ये बोला काय सांगाव याला गुंडा पोरगी द्यायला तयार नाही गुंडा काय मागायचं त्याच्या? अरे बाबा पुरी भेटा ना हा. 2-3 लाख रुपये देऊन पुरी भेटा ना हा माझ्या पोरे द्याक नाही त्याच्या मागे लय पुरी इंडिया ते हा लय इंडा त्या पोरी लय पुरी इंडत होत्या म्हणून हा वळू एवढा वर्षाचा झाला दादा, त्याच्या नका तोंडी- अजून याचं लग्न का नाही त्याच्या झालं तोंडी कुस्त्या नका लागू खेळतो तो, तुम्ही. कुस्त्या तो. हा उसून आपटेला पाहिजे ना तुला एकदा कामरा इतका तुम्ही एक काम करा बाबूराव त्यांचं नाही. म्हणणं आहे ना मुलीला याचा हाक मार murder fix बरं मी काय शांती आणि ते एकदा पुरीला बोलून मला पाहू दे मी सांग का तिकडे नाही समजून बस रे शांत ना बाबा तू आता हे बघा बेवड्या बोकाच्या शर्ट का पण नाही घातलं तुम्ही ना तोंडाला लागूच नका त्यांच्या अय बरं शर्ट दे मावले हा ती आली मुली पा बस बेट बेटा सारखा थोडीकडे बसू दे. बस बाई इकडं बस बस आणि ना बस इकडे बस मोकळं मोकळं सांग तुला हा, काय सांग मला काय सांगायचं. सांगेल ते चेअरमनला सरपंचाला त्याला सांग मला ओळखलं ना मी सरपंच आहे चेअरमन हो हाय की नाही? आणि विचारावं तुम्ही काय आहे फोन आला तुझ्या वडिलांचा का यांचा का तुम्ही या म्हणून असं काय आहे सध्या आता तुला बी थोडस जनरल नॉलेज असेल मुली भेटाना हाय की नाही आणि मुली भेटणं तर गरजेचे आहे म्हणजे तरुण पोरांचं लग्न करायचं का नाही करायचं मग हाय की नाही तर त्याच्यासाठी तुझं काय मत आहे हा मुलगा आहे आणि असं पण आम्हाला ऐकायला भेटलं का तुझं आणि त्याचं अगोदरच बऱ्याच दिवसापासून ठरलेलं आहे बघा एकमेकांसंग लग्न करायचं म्हणून तर काय मत आहे तुझं हे जाणून घेण्यासाठी बोलवलं हे बघ ताई तुझे पप्पा काय तयार नाही येत बर का काय असेल ना स्पष्ट बोल हा. घाबरू हा, नको अजिबात अजिबात स्पष्ट बोल. हा आणि मला माहितीये तुला तू आवडतोय आणि त्याला पण तू आवडती तुम्हाला लग्न करायचंय मला माहितीये मला त्यांनी सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तू फक्त हो बोल आपण लवकरच लग्न खरं करून सांग टाकू बर का हा 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 नवरी आवडली आम्हाला अहो आवडली ना मग. तुमच्याच पोराला तुमच्या आवडली पोराला पण आवडेल तिला बरोबर आहे पण ना भाऊ हा तिला आवडेल पण ना पोरगी हा. तू मुंड्यावरून मोडू नका अहो तिला बोलून द्या हा घाबरू नको पप्पाला मी मम्मी पप्पाच्या शब्दाच्या पुढे नाही जाऊ शकत अगं पण तुमचं प्रेम होतं ना तरी पण आता ते झालं नकळत झालं आता काय करणार असं कसं नकळत झालं तुझ्यावर जर दबाव येत असेल ना मन मोकळेपणानं सांगतो नाही मी त्यांच्या शब्दाच्या दबाव- पुढे नाहीये ते जर हा बोलतील तर नाही तर नाही म्हणजे ते जर म्हणले लग्न करायचं तर मग तू लग्न करणार आणि ते जर म्हणले नाही करायचं याच्या संग लग्न तर नाही करणार का अहो पण मी काय म्हणतो मला 2 मिनिटं बोलू द्या बोला मग प्रेम करायचं हे बी यांना विचारून करायचं ना मम्मी पप्पाला मग ते आता नकळत झालं ना कुठे गेली होती तू इतक्या दिवस मग तेव्हा ते विचारून करायचं ना मग पण मम्मी पप्पा नाही त्यांना विचारून करायचं ना मग तेव्हा कुठे झोपली होती काय तू इकडे तिकडे फिरली माझ्या मारली माझ्या संग पण मला ते नको झालं नको ती आता स्वप्न झालं दाखवले. सगळं नकळत झालं आता मम्मी पप्पा नाही बोलतात मी पण काय बोलू शकत नाही ना ए चुकीचा मुद्दा आहे एकदम खाली आवाजात बोला थोडा आवाज आहे ना खाली घ्या पुरीला तुमचा दाबा नको आणू जरा आमच्या दारात आलेले तुम्ही शांत राहा थोडे खाली आवाजात हो, बोलायचं बाबूराव तुम्ही आले बरोबर माझा प्रचंड अपमान करेल माझ्या छातीत लाथ जेवाय. मारली तुम्ही. बाबूराव ए लात छातीत कधीच मारली विसरणार नाही मी एका रट्ट्यात मारी लात इकडं. हो, हो, जरा पाहुणे. आवाजात कधीच बोल. विसरणार हा, नाही एका जरा ठेव थांबा थांबा हा. तुझ्या पोरगीला काय सोनं नाही लागलं हा. जाय ना मग कशाला आला काल आला परत मग दीड दमडीच्या इड कशाला आला अहो, ऐका हो तुम्ही हा नीट बोल मग चेअरमॅन सरपंच आहे बा तुमच्या सामने बाबूराव माझ्या परत बिपिन होतो लय खातो नका तिथू ए घरी घेऊन जाय त्याला बाय शांत बसा तुम्ही मांडी लव घाला होतं शर्टाच्या गुंड्या बरं, घाला ऐक. गुंड्या घाला तुला मी पाहिजे का नाही पाहिजे मी आता मम्मी पप्पाच्या शब्दाच्या पुढे नाही जाऊ अगं, शकत ते जर हा बोलले तर तुला हा भीक नाही माग- तर नाही मी तुला भीक मागतो मी काहीच आई-बापांना करू शकत मागतो, नाही मी तुला त्यांच्या मागतो. त्यांच्या पुढे मी नाही जाऊ शकत अरे तू तर कायम तिथे हॉटेलवर त्याच्या बरोबर पण तरी पण मी त्यांच्या शब्दा पुढे नाही जाऊ शकत अगं मग हीच अक्कल तुला पण अगोदर पाहिजे त्यांना होती नाही ना आवडत तो मुलगा मी काय करू नाही आवडत असं कसं बोलू शकते तू हा अहो तो रुपये कमी अहो तो रुपये कमीत नाही हा? तुला आवडतो ना तू अगं नाही म्हणते ना ती ओ सरपंच तिला आवडत नाही तो त्यांनी ना फसवलंय तिला हा तिची चूक नाही हो त्याने नाही बरं, फसवलं जाऊ दे. मला तुमच्याच नाही पोरीनं आवडत. फसवलेलं एक आहे मिनिट, काय आमच्या एक पोरीनं मिनिट. फसवलं? तुमच्याच पोरीनं एक फसवलं मिनिट. ऐका ऐका तो काय तुझी म्हणतो आई काय म्हणती मी तुला फसवलंय ना काय माझ्या डोक्याची शपथ आणि सांग मी तुला फसवलंय का ती माझ्या डोक्यावर तू हात ठेवून सांग मला मी फसवलंय का तुला? नाही ठेव. फसवलं नाही
पहा बरं फसवलं ऐकलं? नाही म्हणते तुम्ही ऐकलं? येणार बरं का बाबूराव ऐका पुरीवर दबाव टाकू नका तिची वाली इच्छा आहे पण ती एक मोठ्यापणा देऊ राहिली का आई वडील म्हणतील ती पूर्व दिशा तर तुम्ही ती पूर्व दिशा द्या तिला फसवलं नाही. तयार व्हा तू का आमचं नाही, नाक नाही. खाली करू राहिली का नाक खाली हा? करू राहिली नाही, का? नाही, नाही, घे ना घरात घे ना नाही, हे चुकीचं हा? आहे चुकीचं आहे बोलणं हे असं दबाव घरात- आणतो. हा, नाही असं नाही पोरीच्या विरोधात जाऊन लग्न लावून देते मी तिची काय म्हणते जाऊ दे आपण चला निघून तिला जे करायचं ते करू नाही नाही नाही, असं नाही हे बघ, प्रेमाने तयार व्हा तुम्ही प्रेमाने ऐक हे बघ हे बघ एकदम मन मोकळं सांग तुला मी पाहिजे का नाही पाहिजे प्लीज नाही मी काय बोलू शकत मी मम्मी पप्पाचा शब्द ती पुढे घरच्यांना नाही जाऊ घाबरती घरच्यांनी सांगितलं असं नाही म्हणायचं हा बाबूराव तिचं आई तुम्हीच आहे आहे ना तुम्हीच मोठ्यापणा दाखवा मनाचा तू खुश आहे का ते म्हणतील त्या बरोबर लग्न करायला कसली खुश नाही खुश ती मी सांगतो ना नाही खुश पण ते आई बरं वडिलांना ठीक आहे हे बघ मी जो काही तुला त्रास दिला असेल त्याबद्दल आहे ना तुझे मी पाय पाय धरून अरे, माफी नाही, नाही, मागतो. बस, बस, बस. बरं का? ए, पुरीला टच करू नको एकदा सांगितलं तुला ऐ, तू बोल बाय. अरे पप्पा गप्प बसा पप्पा काय करू राहिले? नरसाळे. ए, चिनपाट्या. काय काय बायको बायकोच्या अंगावर येतो आम्हाला कळलं बरं. इच्छा नालायक आहे. पप्पा बसा इथं शांत व्हा. कोणाला शांत म्हणतो हा? माझ्या पोरीला फसू माझ्या पोरीला ए, आठ मिनिटं पाया पडू, ए. ए, पोरा, ए, अरे, बाळू. शांत ए पुरी सोड तू सोड काय म्हणतो घरात कोण आहे घरात काय मेले काय करू राहिले? जाय ना निघ ना इकडून. त्या आईचा नालायक आहे. मी पोलिसाला फोन करतो बा. पोलिसाला चेअरमन सरपंच हॅलो? सरपंच चेअरमन इकडे या. हॅलो पोलीस स्टेशन चेअरमन तुम्ही इकडे या. हा हा पटत आहे का? पटत आहे का खायसाच्या माळ्यात या खायसाच्या माळ्यात अरे 10-15 लोक आहे मारा मग खायसाच्या माळ्यात या बरं. हा 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 सरपंच बोलतो सरपंच नाही नाही, आता आज घरी नका बोलू आपण कंप्लीट घरी जाऊ तुम्ही मध्येच ते आता हा बसा तुम्ही खाली या इकडे शांती इकडे सरपंच पाहिलं ना आमची काही चूक आहे का याच्यामध्ये हा किती माजेल ते पोरग पाहिलं का हा आणि अशा पोराला आम्ही पोरगी देऊ का अपेक्षा नव्हती काव चेअरमन मग तेवढा टोका टाकला माणूस मरून जाईल काय ना तो बेवडा पालक त्याचा बाप या, लग्न हा करे तो. अहो त्याचा शंभर गळतो हा तिने तर म्हणत होतं तेव्हा, ते काय उचललं होतं काय शेवटी त्याला पोराचीच बाजू घेतली का नाही पोरं तीच बाजू घेतली हा अहो, पण झालं काय बरं का माझ्या पोटामध्ये 2-3 फायटी बसल्या खापाक हा. कोणी मारलं काय माहिती मला समजा नाही 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 नाही, अहो ते गर्दीत मारी त्या लोक अहो काय साव मा कुसाडात 2 मारल्या हो काय साव बरगड टिचली तुम्हाला सांगते या काळतोंडीने आपलं नाक खाली केलं त्यांचा मार खायला लावला आपल्याला. या फेंद्रीची चूक आहे, या फेंद्रीची थांब चूक सांग आहे. तुला आता आहे हा? ना तुला संध्याकाळी मला औषध नव्हतं माहिती पप्पा तो असा आता कळालं मला तो आ, कसा त्याने सर, रंग दाखवले तो तो. बापाचं एवढं गावात नाव आहे कोणाची टाप नाही त्यांना मारायची तो मुळे सगळा मार खाल्ला त्यांनी हा? तो इज्जत घालायची माझी इज्जत हे बघ शांती अरे तवाच झाली तवाच म्हणलं होतं तुला मोरच्या वाला दाबई मला माहितीये का ही माकड तोंडी अशी निघणार आहे हिने पार नाक खाली केलं हिने गावात फिरायला नाक नाही अरे ठेवलं गावाची आपल्याला. गावाची सुद्धा आबरू गेली ना आता बरं. गावावर बातमी पसरेल ना आता काय थांबा तुम्ही tension चेअरमन नका थांबा घेऊ. हे बाय चुकी झाली पप्पा हे बघ आता तुला मी पोलीस स्टेशनला नेणार आहे जर तिने जर पलटी मारली ना मग पाय हा हिला घरी नाही आणायचं तिकडेच गाडी हा, खाली घालून हा. गाडून टाकू आपण हा जे खरं आहे ना ते पोलिसांजवळ बोल आता चल बरं चला चेअरमन सरपंच चला ए शांती चल पोलीस कंप्लेंट करू चला चल रिक्षा करून जाऊ चल, पोलीस चल. स्टेशनला चल मला मेडिकल करावं लागेल मावाली मारू नका आता चला मावाली एक्सरे काढावं लागतील चला मला 2-3 फायटिंग बसल्या हा. मग पोटामध्ये कोण सर्टिफिकेट कमी तुम्ही चला चला